नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. पानचक्की हे छत्रपती संभाजीनगर शहरामधील एक मुख्य पर्यटनाचे स्थळ असून देशी विदेशी पर्यटकांचे एक मुख्य आकर्षण केंद्र आहे. जगातील अनेक पर्यटक येथे भेट देऊन याची कौशल्यपूर्ण रचना पाहून प्रभावित होतात. Entry. This tree is 600 years old since 1400. मलिक अंबरने बांधलेल्या भूमी अंतर्गत भाजलेल्या मातीच्या पाईपलाईनद्वारे येणारे पाण्याचे प्रवाह आजही पवनचक्कीला पाणी पुरवतात. आणि त्या गुरुत्वाकर्षणा खाली असे एक चक्की फुली येते त्याच्यावर ते पाणी प्रेशरनं पडतंय. बरोबर. त्याच्यामुळे वरती ते गोल चक्की फिरते आणि वर त्याच्यावर ते हे बसवलेलं आहे चक्की. बरं. आटा पिसायचं फिरतंय. म्हणजे विजेचा वापर नाही केला अजिबात. बघा पाणी ते गुरुत्वाकर्षणानं तिथपर्यंत वरती जाऊन परत खालीपर्यंत पडतं. म्हणजे विजेचा वापर अजिबात कायम लेवल असते या पाण्याची. विजेचा वापर नाही. बघा, म्हणजे पूर्वीचे लोक प्रगत होते आपल्यापेक्षा. हे काय मासे आहेत काळ्या रंगाचे, लयच काळे कुठे बाबा मासे दिसतच ना. तिथनं पाणी पडते दिसतंय का? हे बघा, थांबा झूम करतो. पानचक्की मध्ययुगीन भारतीय वास्तुकलेतील वैज्ञानिक विचार प्रदर्शित करते. डोंगरातील झऱ्यातून खाली आणलेल्या पाण्याद्वारे ऊर्जा निर्माण करण्यासाठी पानचक्कीची रचना करण्यात आलेली आहे. हर्सुल नदी व तिच्या एका उपप्रवाहाचा जेथे संगम होतो तेथून पानचक्कीच्या जलाशयास पाणी पुरवठा होतो. बारमाही वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे एक मोठे लोखंडी पाते आणि दगडी
दगडी जाते, यांना गती मिळते, यांना गती मिळते. येथून बाहेर पडणारे पाणी, येथून बाहेर पडणारे पाणी खाम नदीत जाते, खाम नदीत जाते. वाहणाऱ्या पाण्याच्या शक्तीपासून, वाहणाऱ्या पाण्याच्या शक्तीपासून कार्य कसे करून घ्यावे, कार्य कसे करून घ्यावे. याचे उत्तम उदाहरण, याचे उत्तम उदाहरण पानचक्कीच्या रूपाने, पानचक्कीच्या रूपाने सर्वांसमोर ठेवले आहे, सर्वांसमोर ठेवले आहे. वाहत्या पाण्याचा, वाहत्या पाण्याचा कृत्रिम, कृत्रिम प्रवाह निर्माण करून, प्रवाह निर्माण करून सैन्यासाठी, सैन्यासाठी भाकरी बनविण्यासाठी, भाकरी बनविण्यासाठी लागणाऱ्या धान्य दळणाचा प्रश्न, धान्य दळणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला, कायमस्वरूपी सोडवला. आजच्या यंत्रयुगात, आजच्या यंत्रयुगात मध्ययुगीन स्थापत्यशास्त्राचा, मध्ययुगीन स्थापत्यशास्त्राचा हा ठेवा, हा ठेवा आपली स्मृती उजाळत उभा आहे, आपली स्मृती उजाळत उभा आहे. एकेकाळी, एकेकाळी येथील ग्रंथालय, येथील ग्रंथालय आशिया खंडातील, आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रंथालय होते, सर्वात मोठे ग्रंथालय होते. युरोपातील अभ्यासक व तज्ज्ञ, युरोपातील अभ्यासक व तज्ज्ञ संशोधनासाठी, संशोधनासाठी या ग्रंथालयाला, या ग्रंथालयाला भेट देत असत,